आता माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली म्हणून मुख्यमंत्री सचिवालय कक्ष आहे, त्यातील कर्मचाऱ्यांनी त्या अर्जदाराला घरात घुसून धमक्या दिल्या. हे राज्य असंच आहे. हे राज्य गुंडाराज आहे नाही. आता काय झालं, गुंडाराज आहे. रोज गोळ्या मारणं, अधिकारी घरात घुसून तक्रार करण्याला धमक्या देणं, आंदोलन करणाऱ्याला जेलमध्ये टाकणं, पोलिसांचा वापर करणं, हे सगळं या राज्यात चालू आहे. तर गुंडाराज या महाराष्ट्रात सध्या चालूच आहे. तेव्हा मला वाटत नाही एखाद्याने तक्रार केली म्हणून त्याच्या घरात घुसून त्याला धमकी देणं हे फार मोठं काम झालं असं मला वाटत नाही. गनिमत गोळ्याने मारलं. फार सगळ्या काही गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. कारण त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा, विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे ह्या गोष्टी सुस्पष्ट झालेल्या आहेत प्रवेशाच्या. परंतु प्रवेश होत असताना मला नाही वाटत फार मोठी संख्या त्यांच्यासोबत असेल. संख्या मोठी असते तर त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला नसता असं मला वाटतं. त्यामुळे काही बोटावर मोजण्यातले लोक त्यांच्यासोबत असू शकतात. जेवढं राज्याचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे, त्यांचं एक नाव आहे, दबदबा आहे त्यांचा, शंकरराव चव्हाणांच्या आशीर्वाद आहे. या दोघांनी अशी टीका केली आहे, कोण होतास तू, काय झालास तू. बरोबर आहे. दोघे कोण होते आणि काय झाले. एक 2014 ते 2019 जे सुपर पॉवर म्हणून देवेंद्र फडणवीस या राज्याचे ओळखले जात होते, आज ती सुपर पॉवर आहेत का? अशोकराव चव्हाण या काँग्रेसचे अध्यक्ष, मुख्यमंत्री राहिलेले, आज त्यांना या भारतीय जनता पार्टीसमोर सरेंडर व्हावं लागतं, ज्याच्याशी त्यांनी सातत्यानं लढा दिलेला आहे. मला आता नांदेड जिल्ह्यातले जे भाजपचे आता लोक ज्यांच्या त्रासाला कंटाळून भाजपमध्ये गेले होते, चिखलीकरांसारखे, हेच काय करतील हा आता मला असं वाटतं येणाऱ्या काळात पाहणं एकदम मजेशीर राहील असं मला वाटतं.